साबुदाणा वडा बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ वाव वाटतो, पण तो फुटतो किंवा तेल पितो. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने असा साबुदाणा वडा दाखवणार आहे की एकदाच केला तरी प्रत्येक वेळी परफेक्ट होईल. चला मग लगेचच सुरुवात करूया. येथे मी 2 कप साबुदाणा घेतला आहे. तो स्वच्छ धुवून 8 मिनिटे भिजवून ठेवला होता. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. हे आपण उकडण्यासाठी ठेवूया. तर हे मी कुकरमध्ये उकडण्यासाठी घालते. यामध्ये आपण घालूया पाणी आणि ह्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊया. तर हे बटाटे छान उकडून सोलून घेतले आहेत मी. बटाटे गरम असतानाच मॅश करून घेऊया. आता या बटाट्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूया. त्यात 1 कप भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट घालूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूया. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, जर तुम्ही जिरे खात असाल तर घाला. त्याचबरोबर थोडी बारीक कोथिंबीर चिरून जरी घातली तरीही चालेल. तर मी जिरे आणि कोथिंबीर घातलेलं नाही आहे. आता हे सगळं हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. मिश्रण खूप मऊ वाटत असेल तर थोडंसं तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता. मिश्रण तयार झालं की हाताला थोडंसं तेल लावून मध्यम आकाराची वडे बनवून घेऊया. खूप जाड किंवा खूप पातळ असं करू नका, त्यामुळे ते समान तळले जातात. वडे बनवूसर मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तरी ते मी 5 ते 6 वडे आत्ता बनवून घेते आणि आपण लगेचच काय करूया, तळायला घेऊया. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला मी झटपट बनवून दाखवली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. तरी ते मी सर्व असे वडे करून घेतले आहेत. तोपर्यंत कढईत तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. तेल योग्य तापलं की हळूच वडे सोडूया. एकदम जास्त वडे सोडू नका. मी सुरुवातीला 2 वडे सोडते. तर आता 1 सोडला आहे आणि त्याचबरोबर दुसरा पण सोडते. जास्त अशी गर्दी करायची नाही. 2 किंवा 3च सोडायची. जर तुमचं तेल जास्त असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून 1 सोडू शकता. तर मी 2 तेलात सोडले आहेत. आता आपण काय करायचं, याच्यावर असं झाऱ्याने त्याच्यावर तेल सोडायचे. तर तुम्ही ते पाहू शकता, याप्रमाणे आपण तेल सोडायचे. तुम्ही साबुदाणा वडे कसे बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला अगदी झटपट पद्धत दाखवली आहे. याप्रमाणे करता का तुमची पद्धत वेगळी आहे ते पण मला सांगा. आता वड्यांना लगेच उलटापालट करू नका. एका बाजूने सोनेरी रंग आला की मग दुसऱ्या बाजूने आपण पलटूया. दोन्ही बाजूनी छान असा सोनेरी खुसखुशीत होईपर्यंत तळूया. वाह, बघा किती सुंदर खुसखुशीत आणि फुललेला साबुदाणा वडा तयार झाला आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ. दही, हिरवी चटणी किंवा गोड दह्याबरोबर हे वडे अप्रतिम लागतात. जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींनी शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि हमखास यशस्वी रेसिपीसाठी सोनम्स रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.